मुकाबला आणि आपण जाऊयात करूया मुकाबल्यामध्ये किंग कोहली 18 लवर्स या संघाकडून संदीप गायकवाड नॉन स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला करण आपण पाहतोय. यस आपण पाहू शकता महादेव कदम यांचा चेंडू हलक्या हाताने टोलवला. एकच धाव मिळेल गोशांकी क्षेत्रामध्ये. यस आपण पाहू शकता ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. प्रेक्षकांमध्ये कॅच झेलण्याची संधी मात्र खेळाडूने ती संधी हुकवली आहे आणि OUT आउट. पहिला धक्का पहिला हादरा लागतोय करणच्या स्वरूपात. वीरू फायटर्स या संघाला करो या मरोचा महामुकाबला. विराट किंग कोहली 18 लवर्स या संघाला करो या मरोचा मुकाबला. जर हा सामना गमावला तर आपला गाशा गुंडाळावा लागेल या हिवाळी चषकामधील आणि हा सामना जर जिंकला तर आपलं आव्हान जिवंत असेल या हिवाळी चषकामधील. करो या मरो या महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. चला कोहली वीरू फायटर्स आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. वीरू फायटर संघ आदित्य नवीन फलंदाज आदित्य. दत्ता नायकवडी काय सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंग ऑनच्या दिशेने करो या मरो मुकाबला. माहीत आहे कोहली लवर संघाला माहीत आहे आपल्याला करो या मरो मुकाबला आहे. अशा चुका करणं महागात पडू शकता. गोशांकी क्षेत्रात एकच धाव. पंच अंकुश जाधव सरांचा इशारा आला आहे. कमबॅक म्हणावं लागेल. काय कमबॅक म्हणावं लागेल कोहली 18 लवर संघाचा. आणि ह्या हिवाळी चषकातून आपण जर पाहिलं तर माही वॉरियर्स या संघाचं आव्हान मात्र संपुष्टात आले. हिटमॅन 45 लवर्स या संघाचं आव्हान मात्र संपुष्टात आलंय. हिटमॅन 45 वॉरियर्स सोमनाथ नायकोडी सर यांचा हा संघ त्यांचं आव्हान मात्र या हिवाळी चषकातून संपुष्टात आलं आहे. आता मात्र करो या मरो हा सामना जर किंग कोहली लवर्स या संघाने 18 या संघाने जर जिंकला तर त्यांचं देखील आव्हान टिकून राहील आणि हा सामना जर गमावला तर नक्कीच त्यांचं देखील आव्हान संपुष्टात येईल. सुरेख अशी गोलंदाजी. वेग आणि भन्नाट असा वेग. महाकाल गोलंदाजी मार्कवर महादेव कदम मुंबई पोलीस रफ्तार का राजा रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा महादेव कदम गोलंदाजी मार्कवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 धावा. एक गडी बाद 6 धावा. सुरेख अशी गोलंदाजी. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला ओळखलं जातं असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. बॅटिंग पॉवर प्ले कोणत्या ओव्हरमध्ये कोणत्या बॉलरला संदीप गायकवाड टार्गेट करतील पाहावं लागेल. दुसरे 2 ते 4 ओव्हर या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले असेल. कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करतील आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे म्हणजेच दुसऱ्या गोलंदाजाला म्हणजेच विनोदला मात्र टार्गेट करतील. अरे जिंकली ना काय बघतो करण राहिलं काय बघतो बघ मॅच लाईव्ह बघ. आता लाईव्ह चालू आली बघ. लाईव्ह चालू आली का आता चालू होईल ना लाईव्ह. येस जरा स्पीडअप करायचा. बॅटिंग पॉवर प्ले या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू
30 सर्कलच्या बाहेर असेल विनोद. विनोद नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 32 शिराळ्याचा मलिंगा म्हणून ज्याची ओळख आहे. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. डेड बॉल, डेलिब्रेट बॉल. धन्यवाद. मतलब डॉट डिलिव्हरीची सांगता. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय जरूर. त्या बॅटिंग पॉवर प्लेचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. डिपला जरूर प्रोटेक्शन दिलं आहे मात्र त्या ठिकाणी चेंडू जातो आहे. दन 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 करत सीमा रेषेपार चौकार. मिळतील धावा 4-4-4. सुरेख असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला संदीप गायकवाड यांच्या बॅटमधून. सेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे मात्र त्याच्या डोक्यावर मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. वन बाउंस सीमा रेषेपार चौकार. संदीप गायकवाड को रोकना मुमकिन नाही नामुमकिन आहे असं दाखवून देतात आपल्या फलंदाजीमधून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार. तिसरा हल्ला पाहायला मिळतोय. विनोद माने यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय. फलंदाज नाम आहे संदीप गायकवाड. संदीप सरांची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्यावून जाऊ द्या मित्रांनो. काय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म फलंदाज संदीप गायकवाड. डीपला जरूर प्रोटेक्शन दिलंय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 3 चेंडू 3 लगातार चौकार म्हणजे चौकारांची हॅट्रिक. असं घोषांकी क्षेत्रात 1 धाव. 1 धावेनेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 1 गडी बाद 19 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा खरपूस समाचार मात्र या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. वीरू फायटर्स संघ पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. वाईट +1 म्हणजेच 2 धावा म्हणजे 21 धावा धावसंख्येवर दिल्या जातील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 1 गड्याच्या मोबदल्यात अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या या ओव्हरमधील. रनआउटची नामी संधी क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जातं ती करण्याचा काहीसा प्रयत्न होता मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटक अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा. ओव्हर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 लॉस ऑफ 1 विकेट. वीरू फायटर्स या संघाचा अजून देखील अजून देखील 4 षटकांची ओव्हर अजून देखील शिल्लक आहेत. वीरू हारली तर डायरेक्ट फायनल. अँड्रूज गोलंदाजी मार्कवर. अनिल सुरेख अशी फलंदाजी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय. 1 बाउंस सीमा रेषेपार चौकार. गोलंदाजी मार्कवर अनिल पाटील. अँड्रूज गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अँड्रूसच्या पहिल्या चेंडूवर
घनागती वार केला, पुढे येऊन सरसावून मारला दुसरा चेंडू, तीच दशा, तोच खेळाडू, तोच फिल्डर, मात्र पुन्हा एकदा चेंडू गेलाय दन 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 करत, सीमा रेषे पार, चौकार, मिळतील धावा 4-4-4-4. धर्मवीर आनंद दिघे चषक 2024 क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानावर रंगते, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या कोपरखैरणे नगरीतील गर्जना 11 कोपरखैरणे हा संघ त्यांच्या विरुद्ध आर्यन 11 डायगर म्हणजेच केतन मात्रे यांचा हा संघ लढताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी संदीप गायकवाड सेट ऑन फायर. महादेव कदम पुरेपूर प्रयत्न जरूर केला होता, प्रयत्नांना यश मात्र आलं नाही आणि हा येतोय संदीप गायकवाडच्या बॅटमधून ब्रँडेड हाय अँड हँड्स मॅग्निफिसंट षटकार. मिळतील धावा 6. सुरेख अशी फलंदाजी वीरू फायटर्सचे कर्णधार संदीप गायकवाड आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. तात्याने कोणाला घेतलं का ना आयकॉन, आयकॉन कोणाला घेतलं का ना तात्याने, आहे ना आयकॉन, एक आयकॉन घ्यायचा आहे, सांगितलं बाबा आयकॉन घेऊ शकतो एक ग्रामीणवाला. हां फायनलला ग्रामीण संघ गेला तर एक आयकॉन घेऊ शकतो. 36 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहिलं तर 36 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरमधील. संदीप गायकवाड सेट ऑन फायर. पुन्हा एकदा टोलवला चेंडू ऑफ साईडला, खेळाडू धावतोय पळतोय, गॅदर करेल काय अडवेल काय, मात्र चेंडू जातोय दन 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 करत, सीमा रेषे पार, चौकार. घोषंकी क्षेत्रात, माफ करा, घोषंकी क्षेत्रात एक धाव. एक धाव सुरेख अशी गोलंदाजी. एकमेकांना जरूर जाणतात गोलंदाज फलंदाज संदीप गायकवाड आणि अनिल पाटील, एकमेकांना भलीभाती ओळख. कारण पाहिलं तर ग्रामीण संघामध्ये एकाच संघातून खेळताना, एकाच संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. अँड्रूस आणि संदीप गायकवाड सर दोघे एकाच संघातून खेळतात, त्यामुळे दोघांची नस एकमेकांना माहिती आहे. आणि याच दरम्यान यू मिट्स आय डेफिनेटली हिट आणि कॉट बिहाइंड विकेट. सुरेख असा झेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावसंख्येवर लागलेत. 37 धावा, माफ करा, 37 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. वीरू फायटर्स, आपल्या फलंदाजाचं नाव सांगा. बापू नवीन फलंदाज. गोशांकी क्षेत्रात एक धाव. नवीन गोलंदाज एपी. ओमकार, माफ करा, ओमकार गोलंदाजी मार्कवर. सुरेख अशी गोलंदाजी ओमकारची, अक्षरशः बुंद्यात चेंडू पाहायला मिळाला. पुढे येऊन पुन्हा एकदा कॉट बिहाइंड विकेट. आदित्यला मात्र परतावं लागेल. सुरेख असं क्षेत्ररक्षण.
पुन्हा एकदा कॅचेटची संधी, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. गोचा एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एकाच धावेवर समाधान आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विकास नवीन फलंदाज. कॅचेटीचा कॉल आहे, मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय. एकाच धावेवर बापूच्या बॅटमधून सुरेख असा फटका पाहायला मिळाला. सुरेख अशी गोलंदाजी. अपील 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 केले, मात्र ते अपील मात्र खारिज केली आहे. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा धावसंख्येवर लागल्यात आणि 3 गडी बाद 40 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुरेख अशी गोलंदाजी केली गोलंदाज ओमकार याने. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात, 3 धावा खर्च केल्यात, माफ करा. बॅट्समन कुलदीप पाटणकर, जरा घाई करायचे कुलदीप. नवीन फलंदाज कुलदीप मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच कुठेतरी
50 धावांच्या आतमध्ये थांबावं लागेल वीरू फायटर्स या संघाला, कोहली लवर्स या संघाला. कारण कोहली लवर्स या संघाला करो या मरोचा मुकाबला आहे आणि हा सामना जर गमावला तर नक्कीच हिटमॅन 45 संघासारखा त्यांचं देखील आव्हान संपुष्टात येईल. मोठा फटका जरूर लगावला. प्रेक्षकांमध्ये कॅच घेण्याची संधी, एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न आयकॉन सागर तोरत यांचा, मात्र तो अयशस्वी आणि संघाची धावसंख्या 6ने वाढून पुढे जातीये. 48 लॉस ऑफ 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी केली होती. पहिली इनिंग सुरू आहे. सागर तोरात यांनी कॅच झेलला असता तर नक्कीच 50 रुपयाचा मानकरी ठरले असते. आपल्या लेखासाठी चॉकलेटचा बंदोबस्त झाला असता. शौर्यसाठी चॉकलेटचा बंदोबस्त झाला असता जर ही कॅच सागर थोरात यांनी पकडली असती तर. नक्कीच या हिवाळी चषकाचं आगळं वेगळं पण म्हणजे काय तर प्रेक्षक राजांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. प्रेक्षक राजा कॅच पकडेल मैदानाच्या बाहेर त्याला 50 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. OUT आऊट. परतावं लागते जड पावलाने. फलंदाज रसलला मात्र परतावं लागते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावा. किती 49 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा. वीरू फायटर्स या संघाच्या नवीन फलंदाज, जरा नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. वीरू फायटर्स. राहुल. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय. कुलदीप पाटणकर यांच्या बॅट मधून. धामोडे गावचे सितारा, धामोडे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं असा टॉप एज. 2 खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे, मात्र घोषांकी क्षेत्रात एकेरी धाव. पंचांचा इशारा येतोय. रफ्तार का सौदागर, शीर्षी एक्सप्रेस, सुष्मित भोसले. एक गोड आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकत होतात. सुष्मित भोसले. सुष्मित भोसले. सुरेख अशी गोलंदाजी सुष्मित भोसले. रफ्तार रफ्तार रफ्तार, वेग 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 वेग. वेगाचा बादशाह, शिर्षीचा बादशाह का म्हणतात. पहिल्या मॅच मध्ये जरूर 2 बिमर टाकले होते, त्यानंतर सुरेख असा कमबॅक म्हणावा लागेल. सुष्मित भोसले.
सुस्मितचा पुढचा चेंडू स्ट्रायकिंग करेल कुलदीप आणि घोष अंकी क्षेत्रात 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा. विनू पाटीलने टोलावला चौका अडवला तात्याने अडवला. त्याला माहिती आहे नंतर बॉल दिसणार नाही. कॅचेडीचा कॉल आहे. खेळाडू धावतोय पळतोय 2 खेळाडू आणि सुरेख असा झेल अनिल पाटील यांच्या माध्यमातून. काय सुरेख असा झेल. जर्सी नंबर 14 पाहिलं तर अनिल कदमवाडी उपवळे गावचा हा सितारा आपण पाहू शकता. आणि काय सुरेख असा झेल संपलाय. 58 धावा झाल्यात आणि 59 धावांचं आव्हान असेल. म्हणजेच 30 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान. आणि या हिवाळी चषकामधलं आपलं आव्हान जर टिकून ठेवायचं आहे तर महादेव अँड कंपनीला 30 चेंडू आणि 59 धाव्यांची गरज आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या वीरू फायटर्स. कारण जर हा सामना किंग कोहली लवर जिंकले तर एक अजून सामना वाढणार आहे आणि आपण जिंकलात तर वेल अँड गुड. डायरेक्ट आमचा देखील वेळ वाचणार आहे. फायनलचा महामुकाबला लगेच पाहायला मिळणार आहे. दोन्ही साईडला करूया मरो डू ऑर डाय आपल्याला पाहायला मिळतं. कोहली लवर्स या संघासाठी 30 चेंडू आणि 36 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. 36ला 59ची गरज विजयासाठी. काय मारला यार. अरे गणे का मार खातो यानं कळण झालंय. हा चांगली टीम आली की मार खातो हे करतोय. मागच्या मॅचला मस्त बॉलिंग टाकली. बॉल देतला तो बॉल दे. अंकुश सर मॅचला लगेच सुरुवात करून घ्या कारण हा सामना अटीतटीचा आहे. करो या मरो बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आहे. चला फलंदाज पाठवा महादेव कदम आणि त्यांच्या जोडीला कोण आहे अँड्रूस आहे ना. हे अंकुश कोण आहे. महादेव आणि कोण आहे अँड्रू आहे ना. अनिल पाटील आणि महादेव कदम. अँड्रूस अनिल उर्फ अँड्रूस या नावाने फेमस असलेला खेळाडू. रसल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 36 चेंडू आणि 59 धावेंची गरज. स्ट्रायकिंग एंडला महादेव कदम महाकाल म्हणून नावाने फेमस आणि कदमवाडी उपवळे संघाचा बकासूर म्हणून ज्याच्या ओळख आहे असा महादेव कदम स्ट्रायकिंग एंडला. तर नॉस्टंकी एंडला पुपिरे संघाचा एक अनुभवी खेळाडू आपण पाहू शकता अनिल उर्फ अँड्रूस. चला अंकुश सर मॅचला लगेच सुरुवात करा कारण ही मॅच जर किंग कोहली जिंकली तर आपल्याला अजून एक सामना खेळवावा लागणार आहे 5 षटकांचा. त्यासाठी जरा स्पीडअप घ्या. करूया मरोचा मुकाबला कोहली लवर्स संघासाठी. 36 चेंडू 59 धाव्यांची गरज. लेट्स प्ले.
पहिला चेंडू यू मिस आय डेफिनेटली दांडी 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 गोल. सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला मिळते रसल यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू गोल्डन डकचा शिकार महादेव कदम वॉर्मअप करून जरूर येत होता, बसून फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र पहिल्या चेंडूवर बिग विकेट अँड बिग बास्केट असं म्हणावं लागेल. पहिला धक्का पहिला हादरा महादेवच्या स्वरूपात लागतोय कोहली लव्हर्स 18 या संघाला. यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी 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 गुल झाली. बैठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, घुटना टेक तमाशा देख त्या टाईपमध्ये काहीतरी फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र प्रयत्न फसलाय. जड पावलाने महादेव कदम तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. 70% काम तर विकासनी केलं आहे, अजून 30% काम बाकी आहे, मात्र आम्ही देखील शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडणार नाही. महादेव जरी आऊट झाला तरी आम्ही आमची शेवटच्या चेंडूपर्यंत लढत देऊ अशी किंग कोहली लव्हर्स 18 या संघाची दानत आहे. सुष्मित भोसले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्याला मारला काय आता विकेट आहे केतन म्हात्रेची. पाक घोषांकी क्षेत्रात एक धाव. सूर्यकाशी गोलंदाजी. सूर्यकाशी गोलंदाजी विकास उर्फ रासल याची. सूर्यकाशी गोलंदाजी. जरा बारा प्लीज सीमारेषा तिकडे तिकडे स्टॉप करायचं उसटण्याला कुठं आहे तुमच्या तिकडे. सूर्यकाशी गोलंदाजी. सुष्मित भोसले कुठेतरी स्वतःवर नाराज असतील. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आतापर्यंत आणि महादेव कदम सारखी मोठी विकेट संपादन करण्यात यश आलंय. रनआउटची नामी संधी. बापू काय करतात, डायरेक्ट हिट. सुष्मितला मात्र परतावं लागलं असतं, मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. चला जरा स्पीडअप घ्या दोन्ही संघ. एक धाव म्हणजेच 2 धावा. 2 धावा आतापर्यंत धावसंख्येवर लागल्यात. सूर्यकाशी गोलंदाजी रसल यांची पाहायला मिळते आणि नक्कीच एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. नक्कीच आणि धर्मवीर चषकमध्ये पाहिलं तर आपल्या 32 शिराळ्यामधील अमर मराठे काय सूर्यकाशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिला तर 8 विकेट्स त्याच्या नावावर आणि आता देखील फायनलमध्ये देखील विनू कांबळे याचा दांडी गुल मात्र त्यांनी केली आहे. प्रथमेश म्हात्रेची माफ करा, प्रथमेश म्हात्रेची दांडी गुल आताच केलेली आहे. चला नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कोण आहे बॉलर? गणेश नवीन गोलंदाज. गणेश पाटील धामवडे संघाचा खेळाडू. एकेरी धुळेचे रनआउटची क्रिकेटमधील आत्महत्या पाहायला मिळाली असती, मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये सुष्मित भोसले आपल्याला पाहायला मिळाले. अँड्रूने मात्र कुठेतरी स्वतःवर विश्वास दर्शवलाय. अँड्रूकडे ती क्षमता आहे. अँड्रूज मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो, गणला जातो
ते मोठे फटके मारावे लागतील. संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर मोठे फटके जरूर मारावे लागतील. आणि क्रिकेट रसिकांना झेल घेण्याची संधी दिली असती, मात्र सुरेख असा झेल नाही, आउट नाही झाला ना. हा झेल ड्रॉप झालाय. यस अंकुश सर, आता निर्णय आमच्यापर्यंत कळवा. यस फर्स्ट एड बॉक्स पुरवा लगेच. अंकुश सर, अंकुश पाटील सर, फर्स्ट एड बॉक्स पुरवा. यस फर्स्ट एड बॉक्स कुठे? अंकुश सर, फर्स्ट एड बॉक्स या ठिकाणी नाही आहे. फर्स्ट एड बॉक्स वाकड्यांची मॅच असतात तिथं विचार केतन मात्रे आहे, भावेश परब म्हणजे एवढी ना माग चेतन पाटील, संदीप गायकवाड सर त्या ठिकाणी होते. त्यांना कुठेतरी बोटाला इजा झाली की काय चेक करा जरा. फर्स्ट एड बॉक्स पुरवा. शहानिशा करूनच मॅचला केली जाती सुरुवात. संदीप गायकवाड सर यांना कुठेतरी थोडीफार इजा झाली आहे. पुढे येऊन सरसावून मारला. हा येतोय हाय हँडचा मॅग्निफिसंट षटकार. सुरेख अशी फलंदाजी सुस्मित भोसले. ज्या प्रकारे माझ्या गोलंदाजीमध्ये वेग आहे त्याच प्रकारे काहीतरी माझ्या फलंदाजीमध्ये देखील वेग आहे असं दाखवून देतोय फलंदाज. नाव आहे सुस्मित भोसले. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा, अंकुश जाधव सर यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा, 2 धाव्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावर.
सुरेख असा फटका, कॅच ड्रॉप होतोय, धरणीला होतोय दान, पकडा कॅच जिंका. क्रिकेटची मॅच हा समीकरण कुठेतरी विसरताना पाहायला मिळतोय. रसल हा खेळाडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, या 2 धावेंची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 25 चेंडू 45 धावांची गरज आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच अंकुश सरांचा आमच्यापर्यंत येतोय. 25 चेंडू 44 धाव्यांची गरज. अजून देखील विजयासाठी सुरेख असं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 24 चेंडू आणि 43 धाव्यांची अजून देखील गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये कुलदीप पाटणकर, नवीन गोलंदाज सामोडे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख असा गोलंदाज कुलदीप पाटणकर. सुरेख अशी गोलंदाजी, डायरेक्ट हिट, विकेट संपादन करताना पाहायला मिळालं होती. नक्कीच अमर मराठे, काय सुरेख अशी गोलंदाजी धर्मवीर चषकमध्ये पाहायला मिळते. 10 विकेट आतापर्यंत अमर मराठेच्या धर्मवीर चषकमध्ये झाल्यात आणि या मॅचमध्ये आपण पाहूया काय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कुलदीप पाटणकर, सुरेख अशी गोलंदाजी कुलदीप पाटणकर. धामवडे एक्सप्रेस कॅटेजीचा कॉल आहे. ओमकार कॅच खाली, सुरेख अशी कॅच. धक्का क्रमांक 2 लागतोय. सुष्मित भोसले बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. बॉल आलेला असता हे कोणाला नवीन यस रॉक्स जरा घाई करायची आहे. रुपेश उर्फ रॉक्स जरा स्पीडअप घ्यायचा आहे. अजून देखील 21 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आहे. सुरेख अशी गोलंदाजी. 2 खेळाडू, एकाच गावचे 2 खेळाडू आमने सामने, एका दुसऱ्याची नस ओळखतात. एकाच गावचे 2 खेळाडू, फलंदाज आणि गोलंदाज एकाच गावचे 2 खेळाडू म्हणजे स्वतःचे नस एकमेकांना माहीत आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मात्र ओमकार त्या ठिकाणी कॅचेडीचं कॉल. सुरेख असा झेल, ज्या प्रकारे ट्रॅक रेल्वेची गाडी डब्यावरनं घसरते त्या प्रकारे काहीतरी तू चल मैं आया अशी अवस्था पाहायला मिळते. किंग कोहली 18 लवर्सची. बॅक टू बॅक 2 क्षेत्ररक्षक आणि तोच खेळाडू. दोन मारले त्याला, तिसरा पण मारला. कोण आहे बॅट्समन? विनोद, नवीन फलंदाज विनोद. सुरेख असा झेल खेळाडूंमध्ये घेत आहेत का पाहावं लागलं. तर प्रेक्षकांमध्ये जर झेल असता तर नक्कीच सकाळपासून पाहिलं ते त्या बारक्यांची झेल घेण्यासाठी प्रयत्न चालू होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 59 धावांचं टार्गेट आहे. 22 धावा आतापर्यंत धावसंख्येवर.
सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा आणि अचूक लाईन अँड लेंथ. म्हणजे आता कुठेतरी सामन्यामध्ये अजून देखील मॅच इज ऑन आहे. आणि आता जर पाहिलं तर किंग कोहली लवर्स 18 जर हा सामना गमावला तर आपण डायरेक्ट फायनल आपण पाहू शकतो. एका बाजूला वीरू फायटर आणि दुसऱ्या बाजूला माही वॉरियर्स 07 हा संघ फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये ऑलरेडी आपण पाहू शकता हिटमॅन 45 संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. सोमनाथ नायकवडी यांचा हा संघ हिटमॅन 45 यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आणि आता मात्र गतवर्षीचे हिवाळी चषकाचे विजेते किंग कोहली लवर्स यांचं आव्हान संपुष्टात येईल की काय असं म्हणायला हरकत नाही. 18 चेंडू आणि 37 धावा, म्हणजे अजून देखील मॅच इज ऑन आहे. संदीप गायकवाड गोलंदाजी मार्कवर. या आधी कुठेतरी बोटाला इजा जरूर झाली होती, मात्र इजा विसरून गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी संदीप गायकवाड पाहायला मिळत आहेत. अश्रफ पण गेला, 4 विकेट घेतल्या तात्याने 4 विकेट घेतल्या. संदीप गायकवाड यांचा पुढचा चेंडू, काय सुरेख असा चेंडू, शेट डाऊन द ग्राउंड. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का, मात्र एकाच धावेवर थांबवलंय. आता मात्र 16 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज अजून देखील विजयासाठी. 16 चेंडू 36 धाव्यांची गरज, 36 धावा 16 चेंडू. मोठा फटका मारलाय जरूर, 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, क्रिकेटमधील आत्महत्या होईल का, हा ना 2 धावा पूर्ण. हा ना मध्ये कुठेतरी अडकला होता. सुरेख असा शॉट, एलिव्हेशन कुठेतरी कमी, खेळाडू त्या चेंडूच्या खाली तैनात आणि चेंडू झालाय धरणीला दान. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण कुठेतरी खेळाडू विसरला की काय. कोण होता रे तो, बघ जरा कोण होता तो. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आहे आणि हा येतोय विनोदच्या बॅट मधून, हाय अँड हँडसम षटकार. 12 चेंडू 24 धाव्यांची गरज विजयासाठी. आणि हा सामना जर कोहली लवर्ससाठी या संघाने जर जिंकला तर नक्कीच या हिवाळी चषकामधील आपलं आव्हान टिकून ठेवतील. आणि हा सामना जर जिंकला वीरू फायटर्स या संघाने, चला पाणी पुरवा, आयोजन कमिटी जरा पाणी पुरवा फलंदाजासाठी, कारण पाहिलं तर सामना अटीतटीचा आहे. 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 59ला विन आहे, 59ला विन आहे ना, 12ला तात्यांनी 4 विकेट घेतल्या अमरने. आता हाय मॅच आहे म्हणजे अजून पण घेतली पहिल्या बॉलला. कुणाचे विनोदने किती झाले रे.
6 चेंडू आणि 18 धाव्यांची वैयक्तिक खेळी विनोद माने यांची पाहायला मिळते आहे. चला जरा स्पीडअप घ्या दोन्ही संघ. पंच अंकुश सर स्पीडअप घ्यायला सांगा, कारण अटीतटीचा सामना आहे. हा सामना जर वीरू फायटर जिंकते तर डायरेक्ट फायनलला क्वालिफाय करते आहे, आणि जर किंग कोहली 18 जर जिंकली तर माही वॉरियर्स या संघाबरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. आपलं अस्तित्व टिकवून ठेवतील. सुरेख अशी फलंदाजी अँड्रूस. चितेची चपळाई पहा, विनोद मानेची चिताईची चपळाई. अँड्रूस पोचतो पर्यंत विनोद 3 धावा. तीन धावा पडलेल्या पाहायला मिळत आहेत. कुठेतरी संदीप गायकवाड नाराज असतील आपल्या खेळाडूंवर. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा खर्च केल्या, 2 एक्स्ट्रा धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. आता मात्र अटीतटीची लढत आहे, अस्तित्व टिकवायचे आहे. तर 11 चेंडू 21 धाव्या कराव्या लागतील. अँड्रूस आणि विनोदच्या खांद्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघाचं अस्तित्व टिकवायसाठी. सुरेख असा फटका त्या ठिकाणी खेळाडू जरूर तैनात आहे. 1 धाव चितेच्या वेगाने पुन्हा दुसरीचा प्रयत्न होईल का? हा ना कुठेतरी विनोद नाराज असेल अँड्रूजवर. 2 धावा जरूर या ठिकाणी अर्जित करू शकला असता, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा, खोलवर टप्पा पाहायला मिळत आहे. एकेरी दुहेरी धावाचं सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. आपलं आव्हान या हिवाळी चषकामध्ये टिकवून ठेवण्यासाठी 1-1 धावांची धावाधाव करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज विनोद आणि अनिल, एक लेजंड खेळाडू तर एक यंगस्टर खेळाडू, 2 अटीतटीचे खेळाडू आपल्या संघाचं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी लढत आहेत. मैदानाच्या आतमध्ये फाईट बॅक देताना पाहायला मिळत आहेत. सुरेख असं क्षेत्र गोलंदाजी आणि यष्टांच्या मागे तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण. 8 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज, म्हणजेच 3 मोठे फटके दूर विजयापासून. आणि आपल्या संघातील 18 नंबर लकी नंबर जर साबित करायचा असेल तर 18 धावा कराव्या लागतील. एक अतिरिक्त सामना खेळण्यासाठी आपल्याला 18 धावा कराव्या लागतील. 8 चेंडू 18 धाव्यांची गरज. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी. 1 बाउन्सचा इशारा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 18 धावा करायच्यात जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. अँड्रू आहे या चेंडूवर जर चौकार षटकार आला डॉट डिलिव्हरीची सांगता, म्हणजेच आता 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज, म्हणजे 3 मोठे फटके दूर विजयापासून. कोहली लवर्स 18. चला जरा वेळ घेऊन देऊ नका अंकुश सर, कारण हा सामना जर अटीतटीचा झाला तर एक सामना अजून आपल्याला खेळवावा लागेल. त्यासाठी जरा स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्कवर करण.
करंट देतो की काय समोरच्या संघाला, कारण 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज, 3 मोठे फटके दूर. विनोद पाहिलं तर सुरेख असा फलंदाजीचा रंगात ढंगात दिसताना पाहायला मिळते. 2 षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत. आता 3 षटकार मारावे लागतील संघाला जर विजयी आव्हान जर आपलं टिकून ठेवायचं असेल तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का? डिक्लेअर धाव, 1 धाव, म्हणजेच आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. विनोद माने या नामाने विनोद माने आपण पाहू शकता स्ट्रायकिंग एंडला 32 शिराळा असोसिएशनचा मलिंगा म्हणून ज्याची ओळख. कॉट बिहाइंड द विकेट, मोठा मासा गळाला लावलाय. विश्वजितच्या 2 ओव्हर आहेत ना. चला स्पीडअप ठेवा. अनिल नवीन फलंदाज, उपवळे संघाचा, कदमवाडी संघाचा अनिल, तर नॉन स्ट्रायक हँडला अँड्रूस आपण पाहतोय. अनिल 4 चेंडू 17 धाव्यांची गरज. सुरेख अशी गोलंदाजी, आता मात्र सामन्यामध्ये काहीतरी चमत्कारच किंग कोहली 18ला वाचू शकतो, कारण 3 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज, म्हणजे 3 मोठे फटके कंपल्सरी मारावे लागतील फलंदाज अनिल याला. सुरेख असा चौकार पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 2-13 6 5 ओव्हरची बंद होणार आता. पहा सुरेख असा फटका, या आधीच्या चेंडूवर जर हा फटका आला असता तर नक्कीच सामन्याचं गणित काहीतरी वेगळं असतं. आता मात्र 1 चेंडू 6 धाव्यांची गरज, 7 धाव्यांची गरज, कंपल्सरी चेस. एखादा नकारात्मक चेंडू किंग कोहली, जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे, मात्र एखादा नकारात्मक चेंडूचा कंपल्सरी चेसिंग आहे ना अंकुश सर? यस, कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. एखादा नकारात्मक चेंडूचा किंग कोहली 18 लवर्स या संघाला वाचवू शकतो, कारण 1 चेंडू 7 धाव्यांची गरज. मात्र तोडीस तोड असा फलंदाज, तोडीस तोड असा गोलंदाज. आणि अशा तऱ्हेने फायनलला जाणारा संघ ठरतोय वीरू फायटर्स, पहिल्या पर्वाचा विजेता संघ आता मात्र फायनलिस्ट होतोय. चला लगेच माही वॉरियर संघाचे कर्णधार आणि वीरू फायटर्स संघाचे कर्णधार फायनलचा महामुकाबला खेळण्यासाठी या ठिकाणी येतील. आणि किंग कोहली लवर्स या ठिकाणी पाहू शकता संपुष्टात आले आव्हान. चला माही वॉरियर्स या आणि वीरू फायटर्स संघनायक या लगेच. फायनलचा महामुकाबला आपण वाणी ऐकूयात. एक गोड सुमधुर वाणी आमच्या